आज आपण या ठिकाणी पाहिलं असेल की शिवसेनेचे अधिकृत उमेदवार राजाजी क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ टू व्हीलर रॅलीचं आयोजन केलं आहे। आज या रॅलीत तरुणांची आणि कोल्हापुरातील नागरिकांची संख्या पाहता सन्माननीय राजाजी क्षीरसागर यांचा विजय आज निश्चित झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। विरोधी उमेदवार बघितले तर हे विरोधी उमेदवार 100 कोटीच्या रस्त्याच्या उद्घाटनाला हजर असतात आणि रस्त्याचं काय झालं म्हणून आम्हाला प्रश्न विचारतात। दुसरी गोष्ट, याच उमेदवारानं आपला नेता डोक्यावर घेतला, खांद्यावर घेतला आणि प्रचार सभेत त्यांच्या गेला आणि भगवी टोपी फेकून दिली। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा, धर्मवीर संभाजीराजेंचा, ज्ञानेश्वर तुकाराम या संतांचा जो भगवा रंग आहे, अशी भगव्या रंगाची त्यांनी टोपी फेकून दिली। येत्या 20 तारखेला त्यांना कोल्हापूरची जनता फेकून देणार आहे, कारण कोल्हापूरची जनता ही भगव्याला मानते। आणि तिसरी गोष्ट, आज या घडामोडीत कालच घडलेलं आहे आणि अतिशय चांगलं आहे की छत्रपती घराण्यांचा जे काँग्रेसचे नेते बंटी पाटील यांनी अपमान केला होता। तुमच्यात दम नाही तर उभारला कशाला? आणि मी बंटी पाटील तुम्हाला माझी ताकद दाखवली असती असा त्यांना दम दिला। तर ज्यांच्यासाठी दम दिला, या छत्रपती घराण्यांच्या सुनबाई मधुरिमा राजे छत्रपती यांनी अर्ज माघार घेतला, त्यांचा त्यांनी अपमान केला। परंतु काल अशी घटना घडली की राजलक्ष्मी खानविलकर त्यांच्या मातोश्री आणि विश्वविजय खानविलकर त्यांचे बंधू खानविलकर गटानं महायुतीला आणि शहरात सन्माननीय राजाजी क्षीरसागर यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला। त्यामुळं जे खानविलकर घराण्याचा पूर्वीपासून जो विरोध होता खानविलकरांचा बंटी पाटलांना, आणि त्या द्वेषातून त्यांनी मधुरिमा राजेंचा जी आडवणूक केली त्याचा बदला खानविलकर गट आणि दुसरी गोष्ट, जे छत्रपती घराला जे मानणारा वर्ग आहे तो घेतल्याशिवाय राहणार नाही। आणि त्यामुळं सगळ्यांची ताकद एकवटल्यानंतर विरोधकाचं डिपॉझिट देखील राहील का नाही याची शंका आहे। आणि या गेल्या निवडणुकीत सन्माननीय राजाजी क्षीरसागर यांचा थोड्या मताने पराभव झाला, परंतु त्यांचा विधानसभेतील प्रवेश हा दिमाखात असणार हे मी या ठिकाणी नमूद करतो।